बघा सर्व खेळाडूंसाठी देखील जेवणाची व्यवस्था आहे, ऑन द वे जेवण. तर मोठा आपण पाहिलं तर उंबारली आपण मॅच पाहतो होता, नावाली उपक्ष भोपर, त्यानंतर उंबारली उपक्ष चोळेगावची मॅच पाहणार आहोत. आणि त्यानंतर ब गटातील पहिली मॅच मोठा गाव विपक्ष भाल. चला बॅटर चला, बॅटर चला, बॅटर चला, बॅटर चला. आणि 12वा देखील पाठवून द्या. बंदी चौधरींची सुकन्या आज बघा तिचा वाढदिवस आहे, ध्रुवी, तिला देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सलामीच्या बॅटर आपण पाहू शकता वेळेला मंथन आणि उमेशची जोडी. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू नावालीचा आलाय, भोपरचा येऊ दे. जरा फास्ट खेळायचा बघा, दुसऱ्या फेरीतील मॅच आहे, 4 षटकांची मॅच. तानाजी हो, आर्यन येत आहेत, आर्यनचं देखील स्वागत. मंथन वाळे आणि आपण बघतो उमेश पाटील जोडी, 4 षटकांची मॅच. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना देखील जेवणाची व्यवस्था आहे. त्यामुळे जे जे संघ इथे खेळतायत, जे जिंकले असतील हारले असतील, त्या संघाने नक्कीच कुठेही जाऊ नका, जेवण करूनच जा. थँक्यू. हो, पहिला चेंडू बॅक पुढे गेला, कट केला या बेला. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चौरंगला आपण पाहू शकता. नवनाथ तू मंथन, ओ बॅकफुट गेला, कट केला या बेला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 30 सर्कलमध्ये पॉईंटला 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. नेक्स्ट मॅच उंबारली पक्ष चोळेगाव पण अशी मॅच पाहणार आहोत. एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल. आर्यन देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. नवनाथ सांगेने सांगितलं माझा झेल आहे, मी घेणारे. मॅचची गोल्डन विकेट मिळाली, बॅटर बाद. पुढील प्रमाणे वासुदेव बाळाराम पाटील असदेगाव, बंटी बाळाराम भंडारी, बंटी बाळाराम म्हात्रे नांदिवली, अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष काटई, अमित रामचंद्र म्हात्रे सागाव, सुरेंद्र यशवंत जाधव सागाव, राजेश पंडित पाटील सागाव, दिनेश रोहिदास म्हात्रे सागाव, तानाजी बाळाराम पाटील सागाव, गिरीश पवार, गिरीश परशुराम पवार सागाव, स्वप्नील गणेश पाटील सागाव, प्रल्हाद परशुराम पाटील पवार सागाव, विघ्नेश बिल्डर अँड डेव्हलपर सागाव आणि सचिन विष्णू पाटील सागाव, अनिल सीताराम म्हात्रे नांदिवली, जयेश इरावण सागाव, विक्रम अभिनव पाटील सागाव, अनिल भगत दिवा आणि बाळकृष्ण बाळू जयराम पाटील सागाव. जोगिंदर आलाय पहिल्या मॅचमध्ये, मला वाटतं जोगिंदर नव्हते पण आता कमबॅक करतोय. नवनाथ राईट मूर्तीकडे मार करतो. हो, पंच केला या वेळेला, हवेमध्ये खेळले आहेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चिप शॉट बघायला मिळाला होता. जोपर्यंत लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. 2 मिनिटात धावसंख्या 4. आर्यन बघा, आर्यनला आपण तर फोन देखील येत आहेत सातत्याने. नवनाथ पुणे गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या पेटी पहिली मॅच आपण पाहतोय. ऑन साईडला स्वीपचा लाजवाब फटका पाठवून दिलाय चेंडूला या वेळेला आपण स्क्वेअर लेग रिजन मधून. क्षेत्ररक्षक येतोय. धावसंख्या 2 ने पुढे, धावसंख्या धावफलकाती 6. तर विनंती करतोय चोळेगाव संघ, मोहिली संघ आपण जेवण करून घ्या. भाल संघ आपण जेवण करून घ्या. उडवला चेंडू या वेळेला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचंय. डायरेक्ट हिट झाला असता, कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. जोगिंदरला आणि धावफलक घालता ठेवलाय बघा. सर्व संघांना विनंती आपण जेवण करून घ्या. रवींद्र काळन आपण जेवण करून घ्या. मोहिली संघ, चोळेगाव संघ, भाल संघ, मोठागाव संघ जर आला असाल तर आपण आल्याची नोंद करा. तर यानंतर मॅच असणारे उंबारली 40+ विपक्ष आपण चोळेगाव मध्ये मॅच असणारे.
आणि त्यानंतर भाल विपक्ष मोठा गाव अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे फास्ट घ्यायचं जरा. पंच दशरथ आपण त्याला थोडंसं सहकार्य करा, खेळाडूंना ताकीद द्या, एकत्र येऊ नका प्लीज. कारण अजून आम्हाला बरेचसे मॅचेस कव्हर करायचे, 11 सामने कव्हर करायचे आहेत. बक्षीस समारंभ आहे आणि वेळ फार कमी आहे. बघा 1 वाजला आहे, 1 वाजून गेलेला आहे, 1 वाजून 10 मिनिटं झालेत. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता. तर उत्तम येतं गोलंदाजी मार्कवर. हो उडवलाय चेंडू, उंच गेलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ओ गुड कॅच, खूप चांगला झेल घेतलाय. सौरंग पाटीलने अप्रतिम झेल घेतलाय. बघा विकेट गेलाय. नवनाथ देखील थोडासा सावलीचा आधार घेतो, कारण गरमी वाढली. तर ग्लुकॉन डीचं पाणी कुणाला पाहिजे असेल थोडंसं तर पिऊ शकता आपण. नाही प्रत्येक खेळाडू नवनाथ, जरी आम्हाला माहिती आहे ही सागावची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात येते, गरमी वाढते, पण तरी देखील खेळाडू मात्र या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी उत्सुक असतात आर्यन. त्याचं कारण या स्पर्धेमध्ये सोनं दिलं जातं, या स्पर्धेमध्ये चांदी दिलं जातं, या स्पर्धेमध्ये पैसे दिले, कॅश प्राइज दिली जाते. तर बघा नॉनव्हेज जेवण सुरू झालाय. उडवलाय चेंडू, चाललाय. या वेळेला आपण बघितले तर डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून सीमारच्या बाहेर षटकार. भोजन सुरू झालेलं आहे. बघा आपण जेवण करून घ्या सर्वांनी. सोळेगाव संघ चला लवकर. नॉनव्हेज जेवण आम्ही का सूचना करतो आहे ते सांगायला पाहिजे. काही खेळाडू बघा वाराच्या दिवशी कधीच व्हेज खात नाही, रोशन सांगणं देखील गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, पण सुरेश आहे, चूक होणार नाही. षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय उत्तमने. तो पहिला चेंडू खराब होता, पण आता चेंडू थोडंसं गती परिवर्तन करून टाकलाय. बॅटर बाद होतोय. त्यासमान नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता. डॅनी येतोय. धावसंख्या धावफलकात ते आपण पाहू शकता. 3 बाद 13. भोपर संघ प्रथम बॅटिंग करतोय. उत्तम पवार. हो चांगला चेंडू, यावेळेला ऑन साईडला टर्न करत होता बॅटच्या आपण कदाचित. उत्तम मुकादम आहेत का, पायाला लागला चेंडू, असं वाटलं की बॅटला स्पर्श आला. गुड डिसिजन दशरथ सोरखाते देखील बघा खूप चांगली पंचगिरी करतायत. आज सचिन नाही आहेत, त्यामुळे त्यांना देखील या स्पर्धेत पंचगिरी करायला मिळते. ऑन साईडला कलात्मक फटका बघायला मिळेल. इम्प्रोवायझर स्ट्रोक, शॉर्ट पॉइंट लेगला मात्र झेल सुटलाय. इथे विकेट मिळतो का पाहायचं. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जोगिंदर प्रचंड वेगाने धावले. ज्याप्रमाणे जंगलामध्ये ना हरणीच्या मागे वाघ लागतो ना, त्याप्रमाणे जोगिंदर धावले, अन्यथा हरियन ते बाद झाले असते. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच खूप चांगली बघायला मिळेल. उंबारली 40+ विपक्ष चोळेगाव 40+. उत्तम मुकादम. हो बॅकपडे जाऊन कट केला. यावेळेला शरीरापासून दूर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी शॉट्स खेळले. त्यावेळेला एकच धावसंख्या धावफलकात ते आपण पाहू शकतो 18 धावा. 2 षटकाच्या समाप्ती. जर ओम साई MTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ती क्लिअर टू बीट क्वालिटी
नाही, प्रचंड मेहनत राहिली. रोशन असतील, त्यांचे कॅमेरामॅन असतील, सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ. कारण यंग ब्रिगेडची टीम घेऊन ते आता सध्या आपण मित्र लाईव्ह टेलिकास्ट करतायत. आणि हेच तर त्यांचं यश आहे ना मित्र म्हणेल. प्रत्येकाला ऑपरेटिंग करण्यासाठी शिकवत आहेत. बऱ्याचशा वाहिनी आल्या, बऱ्याचशा वाहिनीतून बरीचशी लोक बाजूला झाली. पण ओमसाई MTCमध्ये जे जे जुडलेले ते अजूनही आहेत. सागर पराड असतील, रोशन असतील, आणखीन त्यांचे सहकारी असतील. खूप खूप धन्यवाद रोशन. 18 धावा झाल्यात. 9च्या सर धावा कुठल्या आहेत? गोलंदाजी मार्कवर सुरेश येतोय. सुरेश पाटील येतोय. खोनीगाव एंडकडून स्ट्रायकला जोगिंदरला आपण पाहू शकता. जोगिंदर आणि डॅनी ही जोडी मैदानावर. हो, शरीरापासून दूर ठेवला. कॉडबॅनचा अपील केलं जात आहे. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. बघा, नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. सर्वांनी भोजन करून घ्यायचं. मोहिली संघ, आपण चोळेगाव संघ, भाल संघ, जे जे संघ इथं उपस्थित झाले ते, यानंतर जे 2 संघ खेळतील त्यांनी देखील बॅट झाल्यावर. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. फ्रंट फुटर आले होते, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. चांगली गोलंदाजी करतो सुरेश. आज पहिल्या आपण तर आजच्या एकाच मॅचमध्ये पप्पूचं अर्धशतक झालं. आपण पहिले तर दिलीपचं अर्धशतक झालं. काल सचिन ठाकूरचं झालं. आज दोन्ही बॅटरांना 500-500 रुपयाचा कॅश प्राईज मिळालं आमच्या मुली कन्येच्या नावाने. हा चेंडू पूल केला यावेळेला. चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन मधून. क्षेत्ररक्षक आले ते फक्त बनतात प्रेक्षक. चौकार. पीस. चेंडू चालला यावेळेला आपण तर फाईन लेक सीमेरेषेकडे. पंचांचा इशारा काय तो पाहायचा आता यावेळेला. रमेश म्हात्रेचा इशारा तर चौकार. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. म्हात्रे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. समालोचक कक्षामध्ये स्वागत आहे त्यांचं देखील. सुरेश गोलंदाजी मार्क 27 धावा झाल्यात. 30 षटक फरक. हो, चांगला चेंडू होता यावेळेला. बॅटच्या व्यवस्थित संपर्कात येत नाहीये दिलीप पाटील. बघा, वेगाने जातात चेंडूवरती. शॉर्ट लेग रिजनमध्ये जोपर्यंत बघा ट्रॉफीज आमच्या पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज. नाही, कॅमेरामॅनला नंतर आम्ही सांगू त्या ट्रॉफीज दाखवायच्यात. खास आकर्षण सिल्वर विथ गोल्ड ट्रॉफीज. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. नाही, आमच्या स्पर्धा आहेत ना तशाच ट्रॉफ्या आहेत निलेश. सिल्वर देखील देतो, गोल्ड देखील देतो, म्हणजे ट्रॉफ्या पण तशाच. नवाली संघाने देखील चांगली कामगिरी केली. दिलीपला देखील पारितोषिक मिळालं. कॅश प्राईज 500 रुपये. ओ, स्क्वेअर विकेट खेळायचं होतं यावेळेला. एक धाव कंप्लीट केली आहे. डायरेक्ट हिट, गोठी नेम. त्यामुळेच मला वाटतं दिलीप पाटीलने हात घातला नाही, कारण त्यांना माहिती आहे सुरेशला नेम भरपूर आहे. बॅटर बाद. डॅनीला मैदान सोडावं लागतंय. धावसंख्या दाखल का ती 28. 4 गडी बाद. बघा, 29. 3 षटकात सांगते 4 बाद.
रमेश देखील बघा प्रचंड मेहनत. ट्रॉफीज आपण पाहू शकता. ट्रॉफीज आपण पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज. क्या बात आहे. सागावच्या स्पर्धेमध्ये सिल्वर असतं, गोल्ड असतं, त्यामुळे ट्रॉफ्या देखील तशाच रोशन. मला वाटतं रोशन या मैदानावर पुढच्या वर्षी आमची स्पर्धा आली की तुम्ही फिक्स राहणार. जबरदस्त आयोजन आपल्याला बघायला मिळते. खूप चांगलं आयोजन, खूप चांगली स्पर्धा. नाही रोशन, तुम्ही देखील भरपूर स्पर्धा कव्हर केल्या असतील, पण सागावच्या स्पर्धेत चांदी मिळते तुम्हाला, सोनं मिळतं, पैसे मिळतात आणि आपण बेहतर थंडा देखील दिला जातोय. यासाठी सागावची स्पर्धा जाणली जाते ना. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. बालकृष्ण पाटील येतोय. चला अभिजित जरा मैदानाच्या बाहेर नाही, थोडंसं लवकर. मॅच सुरू आहे. योगेश देसले नॉन स्ट्रायकेला. स्ट्रायकेला आपण होतं जोगिंदरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण इथून 40-45 धावा करायच्या असतील तर ह्या बॅटरला आता चांगली बॅटिंग कर. चौरंग पाटील देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. ओ चांगला चेंडू डाऊन टी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला. सुरेश वेगाने आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. फेकी आली होती चांगली, कलेक्टिंग होत नाहीये. फेकी खूप चांगली होती. नवनाथ सांगते की वन बाउन्सनी नका देऊ चेंडू, एकतर ॲक्युरेट फेकी करा नाही तर थोडासा लांब चेंडू फेका. क्या बात आहे. अभिजितला आपण बघितलं तर अजितला देखील टिपलं तर स्टाईल बघा, जणू काय मैदानाची पावलं मोजतायत, मैदान मोजतायत. क्या बात आहे. 31 धावा. ऑन साईडला फ्लिक केलाय, बॉटममॅनचा वापर केलाय, चेंडूला पाठवून दिलाय आमच्या आपण तर मुख्य व्यासपीठावर अनिल म्हात्रे. हळूहळू षटकार. 37 धावा. चला उंबारलीचे कॅप्टन, चोळेगावचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. 37 धावा. हल्ला चढवला जातोय चौरंग पाटील वरती, कारण मगाचे म्हणजे जोगिंदर बालकृष्ण आहेत. बालकृष्ण हल्ला चढवला जातोय. 37 धावा आहेत. इथून मगाशी म्हणजे जोगिंदर सारखा बॅटर आहे ना, काही करू शकतोय. चांगला चेंडू, हा चांगला चेंडू आहे. तेच सांगतायत नवनाथ की अशाच प्रकारची गोलंदाजी टाकायची आहे, कारण इथून वेगाने चेंडू टाकला. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स, पियुष 11 नावाली जर आपण तर आमचे समालोचक काना साळुंके जर आले असतील तर या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक स्वागत. बॅकफुट गेले, कट केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय बॅकफुट पॉईंटला. 1च धाव. बालकृष्ण बघा वापसी करतोय. षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय बघा. 4 चेंडू मध्ये त्याने धावा दिल्यात 9. बालकृष्ण पाटील. स्ट्रायकेला आपण पाहू शकता योगेश देसले. हो चांगला चेंडू, चांगला. अशी स्ट्राईक नसणार जोगिंदर, नाही डॉट चेंडू गेलाय हा. कधी तुम्हाला स्ट्राईक मिळेल जर नवनाच्या हातातून चेंडू पडला असता खाली तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता, चेंज करू शकता. ही चांगली संकल्पना आहे. धावा झाल्यात 38. किती धावांचं लक्षात पाहिजे. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. 2 धावा पूर्ण केल्या. दिलीप पाटील तेच सांगतायत की धावा झाल्यात 2, घाई करू नका. 40 झाल्यात. 41चं लक्ष असणार इथून. चला टॉस साठी या. उंबारलीचे कॅप्टन, चोळेगावचे कॅप्टन. 41चं लक्ष. सूचना करतोय चोळेगाव विपक्ष आपण तर उंबारली मॅच झाल्यानंतर मग मोठा गाव विपक्ष भाल ह्या मॅच असणार आहेत. आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते बघा. मोठा गाव नंतर आपण तर भालमध्ये मॅच असेल ती उंबारली आणि चोळेगावची मॅच झाल्यानंतर. आता धावा झाल्या 40. 41चं लक्ष आहे. मॅच अशी सुरू होईल तर जाऊया पुन्हा एकदा आपण अजित यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू सो मच बाळू पाटील सर. आणि मॅच आपण बघतोय एका बाजूला नवाल आणि भोपर बॅटिंग करत असताना भोपर संघानं बनवल्या 40 आणि 41 धाव्यांचं मोठं लक्ष इथून पार करायचं आहे ते 24 बॉलमध्ये ते टीम नावाली संघाला. तर टीम भोपर संघ नक्कीच लगेच चित्रक्षण सजवायचा. आजच्या दिवसामधून कोणता संघ जाणार सेमीफायनल मध्ये आपण जरूर बघणार आहोत. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या तुमच्यापर्यंत आम्ही जरूर सांगतो. चिकनगडचे उद्योजक रमेश केणे साहेब वेलकम या. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण धावा आल्या 11 हे लक्षात घ्यायचं आहे. आणि 3 ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरला देखील 11च धावा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11, चौथ्या ओव्हरमध्ये 11. लगेच धावा झाल्या टोटल 40 आणि इथून या मॅचमध्ये 41 धाव्यांचं लक्ष टीम पार करायचं नवाडी संघाला. आपल्याला जरूर पाहायला मिळते जेवणाची सोय आपल्या स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला केली आहे. तर सर्वांनी जेवून घ्यायचं, सर्व खेळाडूंनी हे लक्षात घ्या. आणि आज जसं संध्याकाळचं क्षेत्र फायनलची मॅच चालू होईल तसं सागावचे सर्व मान्यवर आणि सर्वच प्रेक्षक वर्ग गर्दी जरूर या व्यासपीठावरती जरूर होईल. आणि आज स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकामध्ये सागाव विपक्ष वाकलन देखील सामना बघायला मिळेल. आठ आल्या. लक्षात घ्या बायची रन चाळीस झाला. 41 तुमचे 12वे खेळाडू देखील 12th मॅन देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे त्यांनी देखील आणि 12th मॅन तुमचा आहे तिथे हे लक्षात घ्या. आणि त्यांना देखील आम्ही माहिती पोहोचवले, त्यांना देखील माहिती आहे. आणि 12 वाजता तुमचा नसेल तर आम्ही जो डिसिजन आमचा आहे तोच तुम्हाला देऊ, कारण कंपल्सरी या स्पर्धेचा नियम 12वा इथे कंपल्सरी आहे लक्षात घ्या. तर चिकनकर गावचे उद्योजक रमेश केणे उपस्थित आहेत. साहेबांचा आपण निश्चित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर अनिल मात्र यांना विनंती करतोय तुमच्या हस्ते मायेची शाल आणि प्रेमाचा प्रतीक देऊन करायचा याची सन्मान. तर टीम बोपर संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. तुम्ही बॅटिंग करत असताना 40 रन्स बनवले आणि लक्ष या मॅचमध्ये ठेवलंय ते 41 धावेंचं. चला वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचं आहे हे लक्षात घ्या. यानंतरची मॅच असणार आहे टीम भोपर आणि त्यांच्यासोबत फाईट करेल संघ तो मात्र तर टीम उंबारली आणि चोयगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. उंबारलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर रमेश केने साहेबांना विनंती करतोय तुमच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा इथे टॉस करायचा आहे. एका बाजूला टीम चोळेगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम भोपर श्याम भोईर देखील उपस्थित आहेत. टीम भोपरचे सचिन भोईर यांचे बंधू जोडीने नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. उंबारली गावाचा संघ पूर्णपणे जपायचं काम यांनी केलंय या दोन बंधूंनी, ते देखील आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये दिसेल. टॉस इथे राहिला टीम नाही, अजून टॉस झाला नाही आहे. टॉस स्विंग द कॉइन, टॉस कोणाच्या बाजूने असेल. टीम टॉस सोळेगाव डिसिजन आमच्यापर्यंत लगेच कळवा. 4 ओव्हरची मॅच, यानंतरचा सामना टीम उंबारली विपक्ष चोळेगाव यामध्ये बघायला मिळेल. इथून या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये करायच्या धावा 41 बॉल होता. या पहिला बॉल, पहिलाच बॉल खोदून काढला, येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही, आउटफील्ड पास बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पहिलाच चौकार.
या मॅच मध्ये आपण जरूर बघितलं पहिलाच बॉल वरती 4 धावा आल्या आणि इथून चौकार आडा धावसंख्या पुढे सरकेला. अजून आतापर्यंत बघायला गेलं तर 22वा खेळाडू असेल ते चौकारानं सुरुवात. 33वा खेळाडू आहे. मगाशी सांगितलं 22 झाले ते 32 झाले होते. हा बॉल देखील उंच गेला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने लागोपाठचा दुसरा येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो दिलीप शाह बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. डीजे सो मच. धावसंख्या फलकावरती 8 आणि स्कोर बोर्ड 8 धावा. हा बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हॅट्रिक चौकार येईल का? चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक खेळाडू ठरलाय या स्पर्धेमध्ये हॅट्रिक चौकार मारणारा तो दिलीप. या स्पर्धेमध्ये तो दिलीप पाटील मागच्या मॅच मध्ये अर्धशतक देखील ठोकलं आणि आता या मॅच मध्ये तीच बॅटिंग टीम बोपरच्या विरोधामध्ये करत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊ काढला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट होईल. आपल्याला जरूर पाहायला मिळतं या वयामध्ये देखील अतिशय चांगलं क्रिकेट दिलीप पाटीलकडे बघायला मिळतंय. टीम नवाली संघाचे 9 अंक झाले. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती 13. या मॅच मध्ये इक्वेशन आता समीकरण असणार आहे ते मात्र 20 बॉल अजून या मॅच मध्ये 28 करायचे आहेत. 28 20 बॉल 28 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच टीम उंबारली आणि त्याच्यासोबत फाईट करेल चोळेगाव. इथे फक्त दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोकाशावरतून हा बॉल देईल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नवनाथ साळुंखेच्या बॅटमधून आलाय चौकार. मध्ये जर बघायला गेलं तर धावसंख्या फलकावरती 4 न पुढे सरकेल मात्र 17 अजूनही 19 बॉल 24 ची गरज. पुन्हा एकदा झेल गाली क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आमच्या व्यासपीठाच्या दिशेने लागोपाठचा नवनाथ साळुंखेच्या बॅट मधून आला अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे बॉल आणि 20 रन्स. 18 बॉल मध्ये 20 धावा इथून या मॅच मध्ये करायच्यात. 21 झाल्यात. टार्गेट 41 धाव्यांचं ठेवलं ते टीम नावाली संघासमोर बॅटिंग करत असताना भोपरनं आणि ते इथे पार सहजरित्याने करत असताना आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या. जयवंत ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक फार महागडं ठरलं. आपण जरूर बघायला गेलं तर आता या मॅच मध्ये समीकरण असेल 18 बॉल आणि 20 धाव्यांची गरज ते टीम सामना जिंकण्यासाठी नवाला संघाला. मॅच उन्हाचा तडाखा आहे भरपूर आपल्याला पाहायला मिळतं. या उन्हाच्या मध्ये 40 वर्षीय खेळाडू तशीच चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या क्रीडांगणावरती आई गावदेवी उंबारली यांच्या नाईट मॅच देखील आपल्याला 15 तारखेपासून बघायला मिळतील. काहीतरी वेगळी संकल्पना या वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल आणि तीच यांनी देखील आपल्याला एका दिवसामध्ये ग्राउंड उपलब्ध करून दिले पूर्ण ग्रामस्थ उंबारली. खरंच तुमचं देखील धन्यवाद. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. मोठा फटका खेळायचा होता मात्र इथून एक सिंगल. सिंगलला धावसंख्या पुढे सरकली ती मात्र 22 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच असणार आहे उंबारली आणि ते चोळेगाव. टीम चोळेगावनं टॉस जिंकलाय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आम्हाला डिसिजन कळवा लगेचच जशी मॅच संपणार आहे लगेच मैदानात फिल्डिंग घेतली आहे
आणि बॅटिंग आहे उंबार्लीच्या बाजूने. लक्षात घ्या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने चोळेगाव एंट्री करायची. लक्षात घ्या स्पर्धेचा नियम आहे. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने तुम्हाला आतमध्ये जायचं आहे हे लक्षात घ्यायचं. टीम चोळेगाव. धावसंख्या 23. सूरज फार मेहनत MTC आपल्याला पाहायला मिळतंय. इथून हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल इथून मिळतीये. सिंगल डबल नक्कीच धावा कंप्लीट केला जातात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये हा बॉल मोठा फटका खायचा होता मात्र वंचित ठेवलाय. नवनाथ साळू गेला. बॉल झाले आतापर्यंत 4 धावसंख्या धावफलकावरती 24-24. ही मॅच थोडीशी अवघड होऊ शकते की काय. तर पुढचं षटक चांगलं आलं मात्र नाही. नवनाथ आणि दिलीप मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट खेळायचा प्रयत्न. फलंदाज बाद क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जर सरळ बॅटनं धावा येतात तर रिव्हर्स खेळायची गरज काय आहे. मात्र इथून कुठेतरी नवनाथ साळुंकेनं चुकी केली आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागलाय पहिला. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. बघू शकता एक डॅशिंग व्यक्तिमत्व. आणि पहा ते आपण जरूर स्क्रीनवरती जरूर बघतोय. आज ते गावचे सामना एन्जॉय जरूर करतात. जिथे जिथे असतात ना तिथे तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सामना एन्जॉय जरूर असतो आणि साकाव संघाला फार सपोर्ट आहे त्यांचा देखील. हा बॉल टफा फडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं डॉट बॉल. गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. 1 विकेट 3 धावा खर्च केल्या. आता 12 बॉल समीकरण असेल ते 17 धावेंचं. आणि या मॅच मध्ये आपण बघणार आहोत कोणाच्या बाजूनं हा सामना राहणारा. 12 बॉल 17 टीम बोबर. तर रमेश मात्रे लगेच क्षेत्ररक्षण सजवायला लावा. वेळ घ्यायला सांगू नका कारण या मॅच मध्ये आता काही देखील होऊ शकतं. या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट जरूर खेळावं लागेल. 12 बॉल आणि करायचे रन्स या मॅच मध्ये नक्कीच आपण बघू शकतो स्क्रीन वरती. ते मात्र 17 धावा. 12 चेंडू 17 धाव्यांची गरज. मॅचकडे आपण जातोय. इथून या मॅच मध्ये आता गोलंदाज वापरलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. उमेश पाटील गोलंदाजी मार्क वरती आपण जरूर बघणार आहोत उमेशला. उमेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3. दिलीप पाटील साठी हा बॉल होता. ऑफिल आहे मात्र निर्णय फेटाळलाय आणि इथून या मॅच मध्ये डॉट बॉलची सांगता. आता मात्र समीकरण बदलले. जसे डॉट बॉल येईल तसं थोडंसं प्रेशर नवालीवरती जरूर जाईल कारण 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये करायचे 17 धावा आणि हे षटक जर चांगलं आलं तर शेवटच्या षटकामध्ये
काही देखील होऊ शकतं, कारण हे क्रिकेट आहे. जोपर्यंत मॅच संपणार नाहीये तोपर्यंत आपण कोण जिंकलाय कोण हारलाय हे सांगू शकत नाहीये. हा बॉल देखील वेगवान दिलीप पाटीलला शांत ठेवलाय. ज्या खेळाडूंना पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला करून दिला, पहिल्या षटकामध्ये सांगायला गेलं 22 ते 21 धावा होत्या आणि आता मात्र या मॅचमध्ये बदललाय. चोळेगाव संघाचे सर्व खेळाडू लक्षात घ्या, मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं आतमध्ये जायचं कंपल्सरी स्पर्धेचा नियम आणि या मॅचमध्ये थोडंसं वातावरण बदलतंय. 10 चेंडू 17, गोलंदाज उमेश, चांगली गोलंदाजी आतापर्यंत आहे. हा बॉल देखील सुरेख, हो हो काय गोलंदाजी, दिलीप पाटीलला शांत ठेवलाय. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 58 धावा या मॅच मध्ये त्यानं बनवल्या आणि आता मात्र कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळतं. हे क्रिकेट मगाशीच मी सांगितलं. आणि आता मात्र 3 बॉल डॉट आलेत. हा बॉल देखील बॅटची कड आहे, नाही डॉट बॉलची सांगतात. चौथा बॉल देखील डॉट आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये बघायला गेलं नितीन सर 21 धावा होत्या आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना बघायला जातो आपण सोमनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मेडल षटक टाकलं तर ही गोलंदाजी आपली चांगली आहे. हा बॉल देखील डॉट, हो हो काय गोलंदाजी, काय टप्पा आहे. दिलीप पाटील सारख्या खेळाडू सारख्याला शांत ठेवलाय आणि या मॅच मध्ये पहा मागाशीच सांगितलं हा बॉल देखील डॉट आहे. सूरज पहिल्या ओव्हरमध्ये 21 आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर कुठेतरी मेडल षटक टाकलं. पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरेल का उमेश, कारण अजून देखील भावेश एकही खेळाडू नाहीये. पहिला होईल का शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती पहा यष्टीरक्षकानं चुकी केली. झेल कोणाचा ड्रॉप केलाय तर झेल ड्रॉप केलाय दिलीप पाटीलचा. आता समीकरण बदलेल. 6 बॉल रन्स करायचे आहेत 16 आणि इथून पहिला खेळाडू ठरला बाळू पाटील सर या मॅच मध्ये. आता समीकरण बदललं. नितीन सर महत्वाचा विकेट सोमनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज होता. बाळू सर हा झेल एकदम अगदी घेतला असता तरी झाला असता नक्कीच आपण बघायला गेलं तर, आणि नक्कीच या मॅच मध्ये कुठेतरी त्या खेळाडूचं मेडल षटक देखील आलं असतं. मात्र कुठेतरी झेल ड्रॉप. 6 बॉल 16. आता काय होईल. दिलीप पाटीलचा झेल ड्रॉप म्हणजे भोपर कुठेतरी दबावात आहे. टेन्शनची मात्रा कपाळाच्या आट्या वरती गेल्या असतील. फास्ट क्रिकेट खेळायचा, फास्ट क्रिकेट. टीम चोळेगाव संघ 11 खेळाडू या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने इथून एंट्री करायची आहे, नाहीतर पेनल्टी लावली जाईल हे लक्षात घ्या. आणि आपण जरूर बघतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक लकी ड्रॉ रमेश गुप्ता यांना काल कूलर जरूर मिळालाय आणि तेच आपल्याला जरूर दाखवत्या स्क्रीन वरती. कौतुक करेल रमेश गुप्ता. 6 बॉल 16 ची गरज या मॅच मध्ये आपण जरूर बघतोय. अतिशय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. कुणाचा झेल सोडलाय धोक्याची घटना. दिलीप पाटील आता या मॅच मध्ये 16 धावा काढणार का. आणि आपण सिल्वर कॉइन देखील, सोन्याचे कॉइन देखील दाखवतात आम्हाला आमचे बाळू पाटील यांच्या माध्यमातूनच देण्यात आला. थँक्यू बाळू पाटील, थँक्यू सो मच. असंच प्रेम दाखवा सगळ्यांवरती. ते प्रेम सगळ्यांवरती आहे बाळू पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि समालोचक रमेश मात्रे तुम्हाला कूलर आज आहेत बाळू पाटील यांच्याकडून लक्षात घ्या. काहीतरी वेगळी संकल्पना जरूर आहे. बाळू पाटील म्हटलं तर काहीतरी वेगळं नक्कीच असेल. बाळू पाटीलच वेगळे आहेत. 6 बॉल 16. झेल कोणाचा ड्रॉप केलाय. मॅच पूर्णपणे ऑन होती. जर मेन विकेट महत्वाचा विकेट जात होता. गोलंदाज पहिलाच बॉल दिलीप पाटीलचा झेल सुटला म्हणजे कुठेतरी अंगावरती काटा आला आणि पहिल्याच बॉल वरती धमाका षटकार. रिप्ले मध्ये देखील दाखवला एफडीसीच्या वाहिनीद्वारे 5 बॉल
10 धावायचे. आणि क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस आहे. ज्या गोलंदाज उमेश थोडंसं कुठेतरी टेन्शनमध्ये असेल, चिडचिड होत असेल, कारण मी एवढं षटक अतिशय चांगलं हाताळलं. पुन्हा एकदा हा बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी दिला 4 चौकार. पहा दिलीप पाटील नशीब काढून आलेला आणि दुनिया मॅच मध्ये उमेशची चिडचिड जरूर होत असेल, कारण सांगायला गेलं ना ही मॅच उमेशने ऑन करून दिलेली होती भोपरच्या बाजूनं. मात्र कुठेतरी आता धोक्याची घटना. या मॅच मध्ये समीकरण राहिलंय 4 बॉल 6 धावांची गरज. तर लक्षात घ्या, जे डगआउट मध्ये ते नवायचे खेळाडू आहेत ना, वादावाद करू नका. जो आयोजकांचा डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. पंचांचा डिसिजन असेल तो लास्ट असेल. आणि चेक केलंय चौकार आहे. इथून आम्ही बघितलंय आणि 4 धावा आल्यात. आता 4 बॉल आणि 6 धावांची गरज. बदलात पाटील आणि गिरीश पवार यांचं देखील उपस्थित मान्यवर. या दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत सागाव चषकामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी कॉल आणि इथून बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि दिलीप पाटील मैदानात आहे. माझी कुठेतरी टेन्शन नाही आहे टीम नावालीला. भावेश झेल किती महत्वाचं आहे कळलं असेल क्रिकेटमध्ये. आणि खरंच 3 बॉल 4 धावांची गरज. टीम जोळेगाव संघ शेवटचा कॉल. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने एंट्री करायची आणि सामना फिनिश केलाय 2 बॉल ठेवून. तो संघ नावारी संघानं दिलीप पाटीलचा झेल ड्रॉप झाला आणि तिथून कॅचेस विन द मॅचेस. आम्ही दरवेळी सांगत असतो कॅच पकडा आणि मॅच जिंका. आणि इथून मॅच सोडली टीम भोपरनं. आणि इथून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय दिलीप पाटील, ज्या खेळाडूनं या मॅच मध्ये धावा बनवल्या. 16 बॉल 32 धावा. या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मॅचचा मॅन ऑफ द मॅच यायचा आहे ज्या खेळाडूनं या बॅटिंग करत असताना पूर्णपणे 5 बॉल डॉट आणि 6वा देखील डॉट होता, झेल होता. मात्र उमेशचा कुठेतरी नाराज असेल आणि टीम भोपर